श्रीराम समर्थ. वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनिशी डायरी, भाग क्रमांक 13. प्रोफेसर भानू यांच्याबद्दल एक सांगावयाचे म्हणजे माझी बदली पुढे मुंबईत झाली. तेथून एका रविवारी श्रींसह अण्णासाहेब मनोहर यांच्याकडे पुण्याला आलो होतो. दुपारची जेवणे झाली होती. सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास भानू अण्णासाहेब यांच्या घरी आले. उन्हातून आल्यामुळे फारच थकलेले दिसले. श्री महाराजांना भेटावयास आलो म्हणाले. आपणास भेटण्याची तळमळ लागली होती, चैन पडेना म्हणून आलो. श्रींनी इतके उन्हाचे कशाला आलात असे विचारता वरील उत्तर दिले. थोडा वेळ क्षेमकुशल झाल्यावर श्री महाराज म्हणाले, आजवर मी कोणाजवळ काही मागितले नाही, पण तुमचे जवळ आज एक मागत आहे, तुम्ही द्याल काय? त्यावर ते म्हणाले, अवश्य देईन. श्री म्हणाले, व्यावहारिक माणसाने काय मागितले आहे ते कळल्याशिवाय देतो म्हणू नये. असो, जवळच तांब्या भांडे होते, पाणी आणावे असे श्री म्हणाले. त्यांनी पाणी आणल्यावर हातात उदक घेऊन सोडा असे श्री म्हणाले. नंतर आज या घटकेपासून मी सर्व काळजी सोडली असे म्हणा व उदक सोडा असे श्री म्हणाले. त्यांनी उदक सोडले. त्यांना फारच गहिवर आला व म्हणाले की आता मी धन्य झालो. प्रोफेसर भानूंचा गीतेवरील व्यासंग फारच मोठा होता. त्यांना श्री म्हणाले, दररोज गीता वाचित असताना ते म्हणाले, आजवर मी नेमाने वाचित होतो, पण आपल्याकडून थोडे दिवसापूर्वी पत्र आले ते मी नेमाने 3 वेळा वाचतो. त्यात सर्व गीतेचे सार आहे अशी माझी खात्री आहे. असे म्हणू नये, सवडीप्रमाणे गीता वाचित जावी असे श्रींनी त्यांना सांगितले व आणखी बोलणे झाल्यावर श्रींचा आशीर्वाद घेऊन ते घरी गेले. आश्चर्याची गोष्ट अशी की पुढे 15 दिवसांनी त्यांनी देह ठेवला. त्यांनी देह ठेवण्याच्या अगोदर 4 दिवस दामले त्यांना भेटण्यास गेले होते. त्यांना ते म्हणाले, आता मी अगदी निवांत आहे, मनाला समाधान आहे. ते गेल्याचे श्रींना सांगितले तेव्हा श्री म्हणाले, मी मागितले असता खरे देणारा तो एकच भेटला. त्यांनी दिले असे म्हटल्यावर पुन्हा काळजी केली नाही. श्रीरामाने त्यांचे कल्याण केले. प्रोफेसर भानू यांना पुढे पुढे दिसत नाहीसे झाले होते. त्याबद्दल श्रींना त्यांनी विचारले असता त्यांनी त्यांस समईच्या प्रकाशात रामायण वाचण्यास सांगितले. काही दिवस प्रयत्न केल्यावर त्यांना वाचण्यापुरते दिसू लागले होते असे ते म्हणत. मोरगिरीचे भास्करराव केळकर श्री महाराजांच्या वेळचे होते. ते श्री महाराजांच्या दर्शनास येत असत. श्रींनी त्यांच्या घरची चौकशी केली त्यावेळी कळले की त्यांचा थोरला मुलगा घर सोडून गेला असून नाटकात आहे. श्री महाराजांना ऐकून वाईट वाटले. श्रींनी त्यांना विचारले, तो कोठे आहे व त्याचा पत्ता माहीत आहे काय? माहीत असल्यास त्यास पत्र लिहून मी बोलावले आहे म्हणून लिहावे. मुलगा येणार नाहीच व श्री महाराजांचा शब्द खाली पडू नये असे वाटल्यावरून भास्करराव म्हणाले, त्याची नाटक कंपनी कराडला आहे, पण तो येणार नाही, त्याला संगत चांगली नाही. त्यावर श्री म्हणाले, हे तुम्ही का सांगता? मी सांगतो तसे पत्र त्याला लिहून बोलवावे, न आल्यास त्याची मर्जी. यावर जास्त न बोलता त्यांनी त्यास श्री महाराजांच्याबद्दल कळवले व तुला त्यांनी भेटाव्यास बोलवले आहे असे लिहिले. राजा भाऊ, भास्कररावांच्या मुलाचे नाव. यांनी प्रत्यक्ष सांगितले की ते पत्र पाहताच मला चैन पडेना, केव्हा दर्शनात जाईन असे झाले. कंपनीच्या मालकास विचारता तो रजा देईना. त्यावर पुन्हा तुमच्याकडे येणारच नाही असे सांगून पुण्यास आला. त्याला पाहून त्याच्या घरच्या मंडळींना आश्चर्य वाटले. भास्करराव त्याला घेऊन आले. श्रींची व त्याची भेट होताच श्रींनी विचारले की तुम्ही माझे ऐकाल काय? त्याने हो म्हणून सांगितले. त्यावर श्री म्हणाले की नाटक कंपनी सोडावी व येथेच राहावे. त्याने कबूल केले. त्यास अनुग्रह दिला व तो भजनास रोज येऊ लागला. पुढे अण्णासाहेब मनोहर यांनी त्यास इंजिन चालवण्याची नोकरी दिली. ती त्याने सुमारे 20 वर्ष करून वयाची मर्यादा झाल्यामुळे पेन्शनीत गेला. राजाभाऊ अजून फार उत्तम भजन करतात व त्यांचे म्हणणे, श्री महाराजांच्या कृपेने माझे कोट कल्याण झाले. आज मी जो आहे तो त्यांच्या कृपेचेच फळ. श्री महाराजसुद्धा त्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी माझे ऐकले, मला बरे वाटले असे म्हणत. आज ते गृहस्थाश्रमी असून मुलेबाळे आहेत व आनंदात संसार करीत आहेत. याच सुमारास वासुदेवराव फडके यांच्या घरी त्यांची मुलगी यमू हिचे लग्न मे 1926 झाले.
तिला नागपूरला बॅरिस्टर अभ्यंकरांच्या पुतण्यास दिली. हेही लग्न श्रींच्या कृपेनेच झाले. व वासुदेवराव यांच्याजवळ बिलकुल पैसा नव्हता. अशी परिस्थिती असताना या मुलीला एवढ्या मोठ्या घरी कशी दाखवावी ही शंकासुद्धा त्यांना शिवली नाही. घडणार असेल ते श्री कृपेचेच घडणार ही त्यांच्या मनाची समजूत. त्यांनी बॅरिस्टर अभ्यंकर यांना मुलगी दाखवली. त्यांच्याकडील सर्वांनी पसंत केली. वासुदेवरावांनी त्यांच्याकडे जाऊन सांगितले की पैशाची जुळवाजुळव आज होण्यासारखी नाही. आपल्यासारख्यांच्या घरी तिला देण्यासारखी माझी आजची परिस्थिती नाही. त्यावर ते म्हणाले, हे आम्हास माहीत असतानाही तुमची मुलगी आम्ही पसंत केली आहे. आम्हास हुंडा नको. कोणी विचारल्यास 5,000 दिला म्हणून सांगावे. याप्रमाणे लग्न आनंदात उरकले. या मुलीचे लग्नाकरता सांगलीहून बापूसाहेब साठे आले होते. श्री महाराजांनी त्यांना बोलावण्यास सांगितले. मला संकोच वाटला, पण श्रींच्या आज्ञेप्रमाणे त्यांना सांगितले व जेवण्याचेच आमंत्रण दिले. तो रविवारचा दिवस होता. ते प्रथमच श्री महाराजांना भेटले. ते अगदी भांबावून गेल्यासारखे दिसले व हे काय आहे अशा घोटाळ्यात पडले. ते कोणाजवळही याबद्दल बोलले नाहीत. जेवण करून गेले. नंतर लग्न उरकल्यावर सांगलीस परत गेले. बापूसाहेब अत्यंत प्रेमळ असत. त्यांना श्री महाराजांचे असे येणे अकल्पित व आश्चर्यकारक वाटले. त्यांनी पुष्कळांजवळ चौकशी केली व एन्सायक्लोपीडिया काढून पाहिले. त्यावरून प्लॅन्चेटवर बसल्याने पुष्कळांस वेळ लागते असे लोक म्हणत व त्यांचेही वाटले. त्याप्रमाणे त्यांनी मला आठवते यावरून एक पत्र लिहिले. तसेच श्री अण्णासाहेब घाणेकर यांचेही लिहिले. दोघांचंही भीती वाटत असावी, पण मला दिवसेंदिवस विश्वास वाटू लागल्यामुळे व श्रींच्या सानिध्यात समाधान मिळत असल्यामुळे मी निर्भय होतो. श्री सही त्यांचे पत्र वाचून दाखवले. तू काही काळजी करू नकोस. ज्यास मी आपला म्हटला त्याला धोका नाही. ज्याचा हात मी हातात धरला तो हात रामाच्या हातात दिल्याशिवाय मी राहणार नाही. तू अगदी निर्धास्त राहा, असे त्यावर श्री म्हणाले. मला खरोखरच भीती वाटत नव्हती. श्रींच्या जवळ पूर्वीपासून पाहिलेल्या मंडळींची निष्ठा बसत चालली, त्यामुळे मलाही जास्त धीर येत चालला. तीर्थरूप भाऊसाहेब, अण्णासाहेब घाणेकर, नीलकंठ बुवा, गदगचे भीमराव गाडगोळी व पांडुरंग बुवासारखे निष्ठावंत व ज्यांनी श्री महाराजांच्या व्यतिरिक्त दुसरा देवच मानला नाही अशांची खात्री झाल्यावर माझा विश्वास व निष्ठा वाढत गेली. याप्रमाणे कार्यक्रम सुरू झाला. सकाळी काही मंडळी जपास येत. पुण्यात अभ्यंकर म्हणून कलेक्टर कचेरीत एक हेड क्लार्क होते. त्यांनी नुकतेच पेन्शन घेतले होते. त्यांनी नेम केला होता की ऑफिसातील वेळ श्रींजवळ बसून जप करण्यात घालवायचा. त्याप्रमाणे बाबूराव गद्रे, अण्णासाहेब मनोहर ऑफिस सुटताच येत असत. जप, भजन, आरती, श्रींचे दर्शन व निरूपण नेमाने चालू होते. अण्णासाहेब मनोहर यांची पहिली भेट झाल्यानंतर थोड्याच दिवसात त्यांनी व त्यांच्या घरातील सर्वांनी श्रींचा अनुग्रह घेतला. तेव्हापासून श्री अनुग्रह देऊ लागले. काही जणांस पुढे देतो म्हणत. काही मंडळींना श्री मारुतीचे दर्शन 2-3 महिने घेऊन नंतर त्यांनी यावे असे सांगत. अनुग्रह देताना श्रींचा कटाक्ष प्रत्येकास सांगण्याचा अशा प्रकारे असे की ज्याचे नाव तोच देतो, म्हणजे श्रीरामाचे नाव श्रीरामच देतो, ही भावना ठेवा व नीतिधर्माचे आचरण राखणे जरूर आहे हे लक्षात ठेवा, असे सांगून अनुग्रह देत. अण्णासाहेबांचे सर्व कुटुंब अत्यंत सात्विक असून श्री महाराजांच्यावर त्या सर्वांची पूर्ण निष्ठा होती. त्यांची थोरली मुलगी लग्न झालेली होती. तिला 2 मुले होती, एक मुलगा व एक मुलगी. ती मुलगी लहान व लहानपणीच यजमान गेल्यामुळे फारच दुःखी कष्टी होती, पण अत्यंत सात्विक होती. श्रींचा अनुग्रह घेऊन ती नेहमी नामस्मरणात वेळ घालवी. एकदा तिला श्री म्हणाले, आता आपले सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात घालवावे. प्रपंचात लक्ष ठेवून गुंतू नये. वय लहान, 2 मुलेही लहान. अशा अवस्थेत श्रींनी तिला विचारले की मी सांगतो त्याप्रमाणे वागशील काय? तिने खात्रीचे आवाजात होय म्हटले. तेव्हा श्री म्हणाले, असे करणे तुझ्या आईवडिलांस आवडणार नाही व कदाचित सासरा घरी घेणार नाही. तिने सांगितले की काहीही प्रसंग येवो, आपण सांगाल त्याप्रमाणेच वागेन. श्रींनी तिची निष्ठा पाहण्याकरताच सांगितले असावे
की तिने आता यापुढे गोंदवल्यात जाऊन राहावे, मौन धरावे. श्रीरामाचा प्रसाद मिळेल तो घेऊन आनंदात काळ घालवावा व हे कबूल असेल तर आईवडिलांस विचारून यावे. श्रींच्या आज्ञेप्रमाणे तिने जाण्यास अण्णासाहेबांची परवानगी होती, पण तिची आई कबूल होईना आणि अगदी साहजिकच आहे. अगदी लहान वयाची मुलगी, त्यात अनोळखी व दूर ठिकाणी जाण्यास कोणती आई परवानगी देईल? मुलीने निक्षून सांगितले, कोणताही प्रसंग येवो, मी जाण्याचे निश्चित केले आहे. वडिलांची संमती होतीच. रात्री 11:45ला कोरेगावला जाण्यास गाडी होती. तिने आपले नेसावयाचे व अंथरा पांघरण्याचे सामान घेऊन ती श्रींकडे आली. तिच्याबरोबर अण्णासाहेब होते. श्रींनी अण्णासाहेब यांस विचारले की मुलगी गोंदवल्या जाऊन राहते म्हणते, तुमची हरकत आहे काय? त्यावर ते म्हणाले, आपल्या आज्ञेने जात आहे तरी माझी बिलकुल हरकत नाही. मुलीस श्री म्हणाले की तू एकदा तिकडे गेलीस की सासरा तुला घरात घेणार नाही. तिथे फारच सावधगिरीने राहणे जरूर आहे. तिथे खाण्यापिण्याची गैरसोय होईल. त्यावर आपण सांभाळणार असल्यास मला कसलीच भीती नाही, असे ती म्हणाली. निघण्याची अगदी तयारी झाली तेव्हा श्री सहज म्हणाले की तुझे आईने परवानगी दिली आहे काय? त्यावरती काहीच बोलली नाही. तेव्हा जवळील दुसऱ्या मंडळींनी सांगितले की आईने ऐकल्यापासून तिला फारच वाईट वाटत असून ती रडत आहे. असे ऐकल्यावर श्री म्हणाले की तुझे आईची समजूत घालून पुढे जाण्याचे करावे तूर्त नको, म्हणून जाण्याचे थांबले ते आजपर्यंत घडले नाही. श्रींनी आत्तापर्यंत व्यवहार सोडून काहीही करण्यास सांगितले नव्हते. श्री महाराज या मुलीला असे कसे सांगतात याचे सर्वांना आश्चर्य वाटले, पण तिची या वयातील निष्ठा पाहून कौतुक वाटले. आता ती मुलगी आपली मोठी शेतीवाडी सांभाळून मुलगा, सून व नातवंडे यांचेसह आनंदात पण श्रींच्या स्मरणात काळ घालवीत आहे. सन 1920 साली सिंहस्थ होता. तेव्हा पुणे येथील बरीच मंडळी नाशिकला गेली होती. सांगलीहून हरिपंत मास्तर व सीतारामबुवा तोफखाने हेही गेले होते. श्री सीतारामबुवा लहानपणापासूनच श्री महाराजांच्याकडे येत असत. ते वैराग्यशील असून चांगले साधक होते. ते नाशिकला जाण्याच्या वेळी आमच्याकडे उतरले होते. नाशिकला जाताना त्यांनी 3 रुपये 12 आणे माझेजवळ दिले व सांगितले होते की मी नाशकास जात आहे, हे तुमच्याजवळ ठेवावे व मी मागितल्यावर पाठवून द्यावे. त्याला बरेच दिवस होऊन गेले. मी त्यांचा बराच शोध केला, काही पत्ता लागेना व त्यानंतर ते कोणास कधीच भेटले नाहीत. सांगलीस त्यांचे घर होते. त्यांच्या मातोश्री अगर बंधू असावेत. त्यांच्याकडे पैसे पाठवले. त्यांनी घेण्याचे नाकारले. ते येतील तेव्हा द्या म्हणाले. श्री गोंदवल्यास अगर कोठेतरी द्यावेत अशा विचारात होतो. श्री महाराजांना विचारून काय ते करावे असे ठरले. श्री महाराजांना विचारता श्री म्हणाले की त्यात आणखी 4 आणे घालून 4 रुपये जालन्यास पांडुरंग बुवांकडे पाठवावे. श्री पांडुरंग बुवा अत्यंत वैराग्यशील व श्री महाराजांच्यावर पूर्ण निष्ठा ठेवून वागत होते. ते श्री आनंदसागर महाराज यांच्याजवळ राहत असत. श्री आनंदसागर व श्रीराम भाऊ यांनी देह ठेवल्यानंतर हे तेथे जाऊन राहिले व त्यांनी तेथे श्रीरामाचा सभामंडप बांधण्याचे काम सुरू केले होते. वऱ्हाडात लोक त्यांना फार मानित असत. अजूनही त्यांची शिष्यमंडळी त्या बाजूला पुष्कळ आहेत. सभामंडप चालू असता त्या कामासाठी मध्यंतरी पैशाची फारच अडचण वाटली व पुढे कसे काय होईल याची त्यांना काळजी वाटू लागली. एक दिवशी पूजा करीत असताना पोस्टमनने मनी ऑर्डर आल्याचे त्यांना सांगितले. त्यास बरे वाटले, पण 4च रुपयांची असल्याबद्दल आश्चर्य वाटले. त्यांनी सही करून पैसे घेतले. कुपनात लिहिले होते, श्री महाराजांनी तुम्हास आशीर्वाद सांगितले आहेत व त्यांच्या आज्ञेवरून रुपये 4 पाठवले आहेत, काळजी करू नये. त्यांना काहीच अर्थ कळेना. श्री महाराज आल्याचे त्यांना माहीत नव्हते, पण ते पैसे आल्याने त्यांना धीर आला व ते पैसे डबीत ठेवून त्याची पूजा करीत असत. पण योगायोग असा की सभामंडप संपण्याच्या वेळी ते पैसे असलेली डबी हरवली. ही हकीकत खुद्द श्री पांडुरंग बुवा यांनी सांगितली. श्री पांडुरंग बुवांनी दामले यांना पत्र लिहून श्री महाराजांच्याबद्दल चौकशी केली. प्रत्यक्ष येऊन जाण्याबद्दल लिहून गेले. त्यावेळी ते श्री नर्मदेचे प्रदक्षिणेला निघणार होते, पण पत्र मिळाल्यावर ते पुण्याला आले. श्रींची भेट झाली. त्यांना अत्यंत समाधान वाटले.
आता माझे काम झाले असे ते म्हणाले. त्या वेळेपासून ते बरेच दिवस श्री महाराजांच्या आसपास राहत असत. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.